माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला वेदीवरती एक नवीन चेहरा दिसत आहे. हे आहेत फादर प्रफुल्ल एक्का. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये जून 2020मध्ये ते माणिकपूरला डीकन म्हणून आले. ते मूळचे छत्तीसगड जसपूर डायसिसमधून आहेत. ते येशूसंघीय आहेत. 24 जुलै 2021 रोजी कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांनी त्यांना गुरुदीक्षा दिली. फादर प्रफुल्ल एक्का हे येशूसंघीय सध्या सेंट पीटर्स चर्च वांद्रे येथे आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन ते आपल्यासाठी मिसा साजरी करण्यास आलेले आहेत. आपणा सर्वांतर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्यासाठी त्यांनी मिसा अर्पण करावी. वसई धर्मप्रांतातील प्रत्येक ख्रिस्ती भाविकासाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करावी म्हणून मी त्यांना विनंती करतो. आभारी फादर नीलम. या मिसेत जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया आणि आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. हे प्रभू, तुझा करार पूर्ण कर. तुझ्या गरीब लोकांच्या जीवितांचा विचार पडू नको देऊस. हे परमेश्वरा, उठ, तुझा आवाज चालव. तुझ्या शत्रूंच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नकोस. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधूंनो भगिनीनो, पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपण पापांची आठवण करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभु राया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे आमुची पदरे घेऊनी क्षमा मागतो तुझ्याकडूनी. करुणा कर ख्रिस्त, करुणा कर ख्रिस्त, करुणा कर ख्रिस्त आमावरी. तारक आमुचा तू या जगती एकमेवा देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. आपणाला शाश्वत जीवन दयाकडून मिळत राहो. आपण प्रार्थना करूया.
हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला तुझी मुळे बनवले. तुला बाप ह्या नावाने हाक मारण्यास आम्हाला धैर्य दिले. तुझ्या पवित्र आत्म्यास आम्हामध्ये कायम ठेव व तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन यहोशवा या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, आज मी सर्व इस्रायलच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करेन. म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोस वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की जेव्हा तुम्ही यार्देनच्या पाण्याच्या कडेला पोचाल तेव्हा यार्देनमध्ये उभे राहा. मग यहोशवा इस्रायल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर याची वचने ऐका. जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी यांना तो तुमच्या समोरून खात्रीने हाकून देईल. पहा, अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोस तुमच्या समोरून पलीकडे जाण्यासाठी यार्दनेत प्रवेश करीत आहे. अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोस वाहणाऱ्या याजकांचे तळपाय यार्देनच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनचे पाणी थांबून साचेल आणि त्याची रास होईल. लोक यार्देन पलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यातून निघाले तेव्हा कराराचा कोस वाहणारे याजकांपुढे चालले. कोस वाहणारे यार्देनपाशी येऊन पोचले आणि कोस वाहणाऱ्या याजकाचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारताना जवळ आदाम नगरापाशी साठून चढले आणि त्याची रास झाली. आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे शार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले. मग ते लोक यरीहो समोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोस वाहणारे याजक यर्देनच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवर पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्दन पलीकडे निघून गेले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचे स्तवन करा. इस्रायल इजिप्त देशातून निघाला. याकोबचे घराणे परकीय भाषा बोलणाऱ्या लोकांतून निघाले. तेव्हा यहूदा त्याचे पवित्र स्थान झालं. इस्रायल त्याचे राज्य झालं. आपला प्रतिसाद हालेलुया. हे पाहून समुद्र पळाला. यार्देन मागे हटली. पर्वतांनी मेंढ्यांसारख्या आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या. आपला प्रतिसाद हालेलुया. हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस? अहो पर्वतानो, तुम्हाला काय झाले म्हणून तुम्ही मेंढ्यांसारख्या उड्या मारता? अहो टेकड्यानो, तुम्हाला काय झाले म्हणून तुम्ही कोकरांसारख्या उड्या मारता? आपला प्रतिसाद हालेलुया. जयघोष.
हालेलुया हालेलुया. आपला तारणारा ख्रिस्त येशू याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन मिळवून दिले. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, प्रभू, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुम्हाला म्हणत नाही, तर 70 वेळा. स्वर्गाचे राज्य कोणा एक राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशोब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी सेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेर करावयास काही नसल्यामुळे धान्याने हुकूम केले की तो त्याची बायको आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून द्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागून द्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धान्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 शेकेल येणे होते. तेव्हा ते त्याला धरून त्याची नाडली आवळून म्हणाला, तुमच्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गायावाया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्याचे येऊन सर्व काही आपल्या धान्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धान्याने त्याला बोलवून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गायावाया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? मग त्याच्या धान्याने त्याच्यावर रागवून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालाहाल करण्याच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील. मग ही सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गलिलाहून निघून यर्दनाच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने इस्रायली लोकांना गुलामगिरीच्या दास्यातून सोडवले आणि मोकळा श्वास घेण्यासाठी त्याने स्वतंत्र असे राष्ट्र घडवले. देवाने त्यांच्यावर दया केली, त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर प्रेम केले. मिस्र देशातून इस्रायली लोकांची सुटका करण्यासाठी देवाने मोसेची निवड केली
आणि मोसेनंतर इस्रायली लोकांचे नेतृत्व करायला देवाने जोशुआला निवडले. आपल्या निवडलेल्या लोकांबरोबर देव नेहमीच राहतो आणि त्यांच्याद्वारे देव आपले बेत सिद्धीस नेत असतो, हेच आजच्या पहिल्या वाचनातून कळते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या प्रत्येकावर देव परमेश्वर सारखीच प्रीती करतो आणि सर्वांचे भले व्हावे हीच देवाची इच्छा आहे. देवाच्या इच्छेनुसार आपण प्रेमाने, दयेने आणि शांतीने जगलो तर देवाचे स्वर्गीय राज्य आपल्यामध्ये येणार किंवा आले आहे हे समजावे. शुभ वर्तमानात आपण पाहतो प्रभू येशू स्वर्गाच्या राज्यातील समानता, प्रेम, बंधू आणि दया, क्षमा या दावी गुणाचा अंगीकार करण्यास आपल्याला बोध करत आहे. जशी देवाने आपल्याला आपल्या पापांची क्षमा केली, आपल्यावर प्रेम केले, तसेच आपण इतरांवर प्रेम करावे, म्हणजे आपण देवाची प्रिय प्रजा होऊ शकतो आणि त्याच्या आशीर्वादित आनंदी जीवन जगण्याचे भाग्य आपल्याला लाभेल. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि ह्या हेतूसाठी आपण या मिसा बलिदानात आपण प्रार्थना करूया. बंधू आणि भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही आणलेली ही दाने तुझीच आहे. तुझ्या ख्रिस्त सभेचे हे समर्पण स्वीकार आणि या समर्पणास आमचा तारणाचा संस्कार बनाव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सरसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहेत. आपल्या क्रूसाने व पुनरुत्थाने त्याने आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून तू आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील
दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगान सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्रता तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण या घ्या आणि ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परम गुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व महागुरु यांच्या आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याचा ऐक्य हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध क्षमा करतो तसेच तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मत पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाच्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हास शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतो. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेल्या सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे.
परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. येरुशलेमा परमेश्वराचे स्तवन कर. तो तुझे उत्तम गव्हाने पोषण करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त प्रसादाद्वारे आमचे तारण कर आणि तुझ्या ख्रिस्त सभेचा श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताची शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. फादर प्रफुल्ल, तुम्ही आम्हा सर्वांसाठी मिसा साजरी केली आणि प्रभूचा शब्द उलगडून सांगितला. तुमचे धन्यवाद. फादर प्रफुल्ल हे येशू संघीय आहेत, बॉम्बे प्रॉव्हिन्सचे सभासद आहेत. ते सध्या BPEdचा अभ्यास करत आहेत. तुम्हा सर्वांना विनंती की त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करावी. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते फार दुरून इथं आलेले आहेत, छत्तीसगडवरून, आणि फार आव्हान घेतलेलं आहे त्यांनी येशू संघीयामध्ये प्रवेश करून येशू संघीय जीवन जगून आपल्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये कार्य करण्यासाठी. धन्यवाद. तुम्ही पण माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. श्री
जोहार, जय यीशु। मैं प्रफुल्लेखा छत्तीसगढ़ राज्य के एक छोटा सा गांव गंझार का एक निवासी हूँ। घर में हम लोग 8 जन हैं। हम लोग 3 भाई, 3 बहनें और माता पिता। 6 बच्चों में से मैं दूसरा बच्चा हूँ। मुझे फादर होने की इच्छा बचपन से ही थी। मुझे लगता है कि इस ईश्वरीय बुलाहट में अपनी माँ का योगदान है, जो हमें प्रार्थना करने के लिए सिखाई है, जो हमेशा प्रार्थना में जीवन जीती थी और अभी भी जीती है। एक बार अयोध्या में जन्म पर्व के अवसर पर एक पुरोहित मिस्सा करने के लिए आए थे। दोस्तों, उसका लोगों के सामने बोलना, उन लोगों के साथ रहन सहन करना और उन लोगों के साथ मिलजुल के बात करना और उसका जो पहरावा था, उसका जो कपड़ा था, बहुत अच्छा लगा। मुझे लगा कि बचपन की जो तमन्नाएं थी, फादर होने की इच्छा थी, पक्का हो गया। दोस्तों, घर की परिस्थिति बहुत ही खराब थी। खाने के लिए कभी भोजन नहीं मिलता था, शरीर को ढकने के लिए अच्छे कपड़े नहीं थे, पढ़ाई के लिए अच्छी सुविधा नहीं थी। दोस्तों, 12वीं की परीक्षा के तुरंत बाद घोलेंग जसपुर में बुलाहट शिविर का आयोजन किया गया था। उसमें अनेक फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स अलग अलग समाज के आए हुए थे। उन्होंने अपने मिशन कार्य के बारे में बताए। उसमें से यीशु समाज और स्टीफन और लिनस भी आए थे। उन्होंने मुझे मिले और अपना ईश्वरीय कार्य के बारे में बताए और यीशु समाज के लिए प्रोत्साहन किए। इस तरह मैं मुंबई आया। पहली बार ट्रेन में बैठकर यात्रा किया। पहली बार समुद्र तथा बड़ी इमारतें देखी। एक बार यीशु समाज में जुड़ने के बाद दोस्तों, मुझे बहुत कष्ट सहना पड़ा। यहाँ के लोग, भाषा, संस्कृति, रीति रिवाज, लोगों का खान पान, उठना बैठना, रहन सहन, जीने का तरीका सब कुछ नया था। अंग्रेजी भाषा यहाँ पर आके ही सीखा। मुझे मम्मी एवं परिवार की याद बहुत आती थी। मैं चुपचाप से रोता था, लेकिन फादर फिलिप टेरेसा जो बिनियालिया में थे, बहुत ही अच्छी तरह से संभाले, पालन पोषण किए और मेरा हमेशा उसका साथ रहा और मुझे बहुत संभाला। मेरा कॉलेज की पढ़ाई मुंबई महाविद्यालय से कला साहित्य में प्राप्त हुई। सच कहूं दोस्तों, मुझे बहुत खुशी हो रही है कि ईश्वर की महती कृपा तथा दया हर समय, हर क्षण, हर घड़ी, हर परिस्थिति में था और अभी भी है। मैं छोटा नागपुर से प्रथम पुरोहित मुंबई धर्म प्रांत के लिए हूँ। यहाँ पर मेरा एक माँ नहीं, लेकिन अनेक माँ है। एक परिवार नहीं, लेकिन अनेक परिवार है। पूरा शहर, पूरा देश विदेश एक परिवार का भाग बन गया है। यीशु समाज में मेरा बड़ा अनुभव है, वह है भाईचारा, मतलब कंपेनियनशिप, फादर्स और ब्रदर्स दोनों के साथ, जो हमेशा मेरा साथ दिए हैं। दोस्तों, पुरोहित होने के बाद मेरा ईश्वरीय कार्य युवक और युक्तों के साथ होगा। अभी मैं अपनी अगली पढ़ाई खेल के क्षेत्र में कर रहा हूँ। खेल के माध्यम से मुझे पूरा विश्वास है कि युवक युक्तों तक पहुँच सकूं और उसको उन लोगों को अच्छे रास्ता, अच्छे मार्ग पर ला सकूं। चलते चलते
दोस्तों, एक बात कहना चाहता हूं, भगवान के लिए सब कुछ अशक्य नहीं है। भगवान अपने कार्य के लिए किसी को भी कहीं से और कभी भी बुलाता है। उसके सामने कोई छोटा बड़ा नहीं है। गरीब धनी, काला गोरा भेदभाव नहीं है। वह सबको एक समान, एक दृष्टि से देखता है। हम सब उसके बच्चे हैं। हाँ दोस्तों, अगर आप विश्वास करते हैं तो आइए और हमारे परिवार का एक भाग बने।